येवदा येथील अकोट रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या व्यावसायिकाने अवैध वृक्षतोड केल्याचा गंभीर आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने या संदर्भातील लिखित तक्रार येवदा पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे। या दोन्ही विभागाचे अधिकारी यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। येवदा येथे अकोट रस्त्यावर ज्ञानेश्वर कळमकर यांचे मंगल कार्यालय आहे। या मंगल कार्यालयासमोर रस्त्यावरील जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कडुलिंबाची नवीन झाडे लावली होती। आपल्या मंगल कार्यालयाच्या कार्यात झाडांचा अडथळा होऊ नये म्हणून संबंधितांकडून ही कडुलिंबाची हिरवी कंच झाडे अवैधपणे तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे। झाडे तोडताना या संदर्भातील पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख नरेंद्र लक्ष्मण मानकर यांनी या अवैध वृक्ष तोडीच्या संदर्भात लिखित तक्रार येवदा पोलिसात दिली आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही तक्रार पाठविण्यात आली आहे। तक्रारीमध्ये मानकर यांनी अवैध वृक्ष तोडीचा आरोप केला आहे। त्या संदर्भातील झाडांचे व्हिडिओ व फोटो आपल्याकडे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे। येवदा येथे लावलेली ही वृक्ष कोणत्याही परवानगी नसताना तोडल्यामुळे संबंधित मंगल कार्यालय संचालकावर सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस काय कारवाई करतात याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।